एखाद्या टेक्निकल पुस्तकामागे म्हणजे अकाउंटिंग फॉर डमीज सारख्या एखादी प्रेरणादायी कहाणी असेल असं सहसा वाटत नाही, बरोबर? पण आजची गोष्ट जरा वेगळी आहे. ही गोष्ट आहे एका अपमानास्पद क्षणाची, ज्याने ज्ञानाचा एक अख्खा स्रोत उभा केला. चला तर मग ऐकूया ही विलक्षण कहाणी. मिस्टर गोडबोले, तुम्हाला अकाउंटिंगमधलं एवढं सुद्धा कळत नाही का? बस, फक्त हा एक प्रश्न. आणि हाच तो क्षण होता, तीच ती एक ठिणगी होती जिने पुढे जाऊन शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या एका प्रचंड मोठ्या प्रवासाला सुरुवात करून दिली. चला तर मग ह्या कथेच्या अगदी मुळाशी जाऊया, त्या अपमानाच्या ठणगीकडे. ही गोष्ट आहे अच्युत गोडबोलेंची. IIT-मधून केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आणि त्या IBM-मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात काम करत होते, जेव्हा त्यांच्या आयुष्यात तो एक निर्णायक प्रसंग घडला. तर झालं असं की एका प्रोग्रॅमसाठी ते एक स्पेसिफिकेशन लिहित होते आणि त्यात अकाउंटिंगबद्दल एक छोटीशी अगदी किरकोळ चूक झाली. पण झालं काय, त्यांच्या एका सिनियर सहकार्याने ती चूक पकडली आणि भर सभेत सगळ्यांसमोर तो प्रश्न विचारला. साहजिकच या घटनेमुळे गोडबोलेंना प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटलं. ती गोष्ट त्यांच्या मनाला खूप खूप लागली. पण गंमत अशी आहे की गोडबोलेंच्या बाबतीत असं काय घडण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. नाही, या आधीसुद्धा त्यांनी असाच अपमान सहन केला होता आणि त्याचं रूपांतर एका मोठ्या संधीमध्ये केलं होतं. म्हणजे बघा, त्यांच्यासाठी ही पुन्हा एकदा तीच परिस्थिती होती. कसं ते पाहूया. त्यांच्या आयुष्यात ना एक पॅटर्नच दिसतो. जेव्हा ते IIT-मध्ये होते तेव्हा मराठी माध्यमातून शिकल्यामुळे इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नव्हता आणि तेव्हाही त्यांना अशाच अपमानाला सामोरं जावं लागलं होतं. आणि आता इथे IBM-मध्ये एका अकाउंटिंगच्या चुकीमुळे तोच अनुभव परत आला. म्हणजे बघा, आव्हान वेगळं होतं, पण जी मूळ भावना होती ना, ती तीच होती, अपमानाची. मग IIT-मधल्या त्या अपमानाचं त्यांनी काय केलं असेल? त्यांनी एक निश्चय केला आणि पुढचे तब्बल 10 महिने अक्षरशः इंग्रजीचा ध्यास घेतला. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढे जाऊन न्यूयॉर्क, लंडन, सिडनी, टोकियो अशा जगभरातल्या मोठ्या शहरांमध्ये त्यांनी सफाईदारपणे सेमिनार्स घेतले, भाषणं दिली. म्हणजे त्यांनी एका आव्हानाला एका प्रचंड मोठ्या संधीमध्ये बदलून टाकलं होतं. आणि अगदी तसंच झालं जसं अपेक्षित होतं. इतिहासाने स्वतःला परत एकदा सिद्ध केलं. ज्ञानाचा ध्यास घेऊन गोडबोलेंनी IBM-मधल्या त्या घटनेनंतर तीच ऊर्जा, तोच निश्चय पुन्हा एकदा दाखवला. फरक फक्त एवढाच होता की यावेळी आव्हान होतं अकाउंटिंगचं. त्यांची पद्धत एकदम ठरलेली होती. सगळ्यात पहिलं, हे आपल्याला येत कसं नाही हा विचार त्यांच्या डोक्यात घोळत राहिला. मग काय, त्यांनी थेट BCom पर्यंतचं सगळं अकाउंटिंग आणि कॉस्टिंग वाचून काढलं. यातून त्यांना त्या विषयाचं मूळ, त्याचा गाभा कळला आणि मग खरा टर्निंग पॉइंट आला. त्यांनी विचार करायला सुरुवात केली की ज्यांना यातलं काहीच माहीत नाहीये त्यांना हे सगळं सोप्या भाषेत कसे शिकवता येईल. आणि इथूनच एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. शिकण्यापासून ते शिकवण्यापर्यंतचा प्रवास. म्हणजे बघा, जो अभ्यास स्वतःच्या अपमानावर मात करण्यासाठी सुरू झाला होता, तो आता इतरांना मदत करण्याच्या ध्यासात बदलला होता. त्यांनी मग अकाउंटिंगवर सेमिनार्स घ्यायला सुरुवात केली आणि त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी सोपी, इतकी सहज होती की लोकांना ती प्रचंड आवडली. त्यांचे सेमिनार्स इतके यशस्वी झाले की यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली. कठीणाचा कठीण विषय अगदी सोपा करून सांगण्याची त्यांची जी कला होती ती लोकांना चांगलीच भावली होती. आता या सेमिनार्सच्या यशानंतर पुढची पायरी तशी स्वाभाविकच होती, एका पुस्तकाचा जन्म. जे ज्ञान ते तोंडी वाटत होते ते आता कायमस्वरूपी पुस्तक रूपात यायला हवं हा विचार पुढे आला आणि यातूनच निर्मिती झाली अकाउंटिंग फॉर डमीजची. या पुस्तकामागची कल्पना एकदम सरळ होती. पहिलं म्हणजे अकाउंटिंगची जी काही मूलतत्वं आहेत ती अगदी स्टेप बाय स्टेप समजावून सांगायची. भाषा इतकी सोपी ठेवायची की 8वीतल्या मुलामुलीलाही ती सहज समजावी. बरं, यात सेल्फ स्टडीसाठी प्रश्न आणि उत्तरं असा एक वेगळा भागही आहे. आणि हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाहीये, तर पालक, शिक्षक किंवा ज्या कोणाला हा विषय समजून घ्यायचा आहे त्या प्रत्येकासाठी आहे. पण या पुस्तकामागे फक्त अपमानाची गोष्ट नाहीये, त्याला प्रेमाची आणि आठवणींची एक खूप सुंदर किनार आहे. ती या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेवरून लक्षात येते. त्यात लिहिलंय, या पुस्तकाचा ज्याला खूप आनंद झाला असता, अभिमान वाटला असता, असा माझ्यावर अपरंपार प्रेम करणारा माझा मोठा भाऊ चार्टर्ड अकाउंटंट विनायक म्हणजेच तात्या, याच्या स्मृतीला पाणावल्या डोळ्यांनी अर्पण. या एका वाक्यातून या संपूर्ण प्रवासाची भावनिक खोली आपल्यासमोर उभी राहते. तर
अच्युत गोडबोलेंची ही कथा एक खूप महत्वाची गोष्ट सांगून जाते की कधीकधी अपमान किंवा एखादं मोठं आव्हान हेच आपल्या प्रगतीसाठी सर्वात मोठी प्रेरणा ठरू शकतं. आणि ही गोष्ट आपल्याला एका प्रश्नावर विचार करायला लावते. आपल्या आयुष्यात कधीतरी झालेल्या एखाद्या अपमानात आपल्यासाठी कोणती मोठी शिकवण दडलेली असू शकते यावर नक्की विचार करायला हवा.